खडीकरण झाले, डांबरीकरण कधी? नांदिवली निमगाव मायंबा रस्त्यासाठी शिवसेना उभाटा आक्रमक. शिरूर कासार. नांदिवली फाटा ते निमगाव मायंबा या 6 किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. केवळ खडी पसरून ठेवल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख सोपानकाका मोरे आणि उपजिल्हाप्रमुख अजिनाथ भाऊ खेडकर यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. 6 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर फक्त खडीकरण करून काम रखडले आहे. या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. तसेच पायी चालणे आणि जनावरांना नेणेही कठीण झाले आहे. येत्या 8 दिवसात डांबरीकरण सुरू न झाल्यास शिरूर कासार तहसील समोर बीड शिरूर रस्त्यावर तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने घेण्यात आला आहे. प्रशासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. 8 दिवसात काम सुरू न झाल्यास संपूर्ण गाव रस्त्यावर उतरेल असा इशारा सोपानकाका मोरे शिवसेना तालुका प्रमुख यांनी दिला असून या आंदोलनामुळे होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. जय महाराष्ट्र. मी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा तालुका प्रमुख सोपानकाका मोरे आणि शिरूर कासारमधील हे नांदिवली गाव आहे आणि या नांदिवली गावाच्या मध्ये आम्ही आज हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, या रस्ता आहे, जरा पलीकडे रस्ता दाखवा, पलीकडे दाखवा, दोन हा इकडे करा, यांच्याकडे घ्या, जाऊ द्या. या रस्त्याची दुरावस्था मला वाटतं नांदिवली ते नांदिवली फाटा म्हणजे आर्वीपर्यंत ह्या रस्ते आणि नांदिवली ते निमगाव ते जवळपास मला वाटतं नांदिवली फाटा या रोडची इतकी बिकट अवस्था झालेली आहे. फक्त या रस्त्यावर गेल्या 1.5 वर्षापासून सार्वजनिक बांधकाम किंवा ज्या डिव्हिजनचं काम आहे त्यांनी फक्त याच्यावर खडी टाकून ठेवलेली आहे. बरं, खडी टाकून ठेवण्यात का काही हरकत नाही. पहिला लेअर मुरमाचा होतो, त्याच्यानंतर मग दुसऱ्या मुरमाचा होतो, 2 लेअर होते, त्याच्यानंतर तिसऱ्या रेलला खडी टाकतात. ठीक आहे, आपण समजू शकतो. खडी टाकल्याच्या नंतर हा रस्ता निबर होण्यासाठी मजबूत होण्यासाठी खडी टाकून 15 दिवस कधी कधी एखादा महिनाही जातो. आपण समजू शकतो की 1 महिना जर खडी टाकून ठेवली तर त्याच्यानंतर त्यांना तात्काळ ओरिजिनल डांबरीचा रेल टाकावा लागतो. पण जवळपास या नांदिवली गावातील लोकांना या रस्त्याचा जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं इतका त्रास आहे की शिरूरला जायचं म्हणलं की हा रस्ता बिलकुल या खडीने धडधड करतोय. अख्ख्या शरीराला घोडा लागलाय. लोकांच्या नव्या मोटरसायकली आहेत, फटफटे आहेत. या रस्त्यामुळं लोकांच्या मोटरसायकलीचं नुकसान झालं. लोकांचे वाहनं आहेत, पिकअप आहे. जर माल घेऊन जायचं म्हणलं तर या धडधडीने कितीतरी वाहनाच्या आतापर्यंत ते चाकं निघून पडलेत. कारण इथून त्या नांदिवली फाट्यापर्यंत जाऊस्तोवर नुसतं धडधड करते आणि रस्त्याने जाताना पूर्ण नट निघून डिले होऊन ते वाहनाचा कधी अपघात होईल सांगता येत नाही. माझ्याबरोबर आता ज्यांनी सांगितलं की मी शिरूरला जात असताना ह्या खराब रस्त्यामुळं मी मोटरसायकलीहून घसरून पडलो आणि ते आदू झालेले आहेत. याला जिम्मेदार ते अधिकारी आहेत. उद्या काही करता काही झालं, एखादा डिलिव्हरीचं पेशंट असेल, जर अर्जंटमध्ये न्यायचं झालं तर न्यायचं कसं आणि कुठं न्यायचं? मला या रोडचा या गावातल्या समस्या त्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगावं की बाबा ह्या रोडून आम्ही जायचं कसं? तुम्हाला तर रोज वागायचं नाही, वागायचं आहे आम्हाला. या गावकऱ्यांना आता 12वीच्या परीक्षा चालू आहेत, 12वीचे पेपर चालू आहेत. कदाचित मुलांना जर उशीर झाला, कधी मोटरसायकल पंक्चर असते, गडबडीत जर पंक्चर काढून निघायचं म्हणलं, शिरूरला जायचं म्हणलं तर त्या जर विद्यार्थ्यांना ह्या रोडने जाता येत नाही. या रोडला इतके खडी टाकून ठेवली आणि आता खड्डे आहेत, गुडघे खड्डे आहेत, मुरुम उघडं पडलाय. पोरांच्या पेपरचं नुकसान होईल. गाडी एखादी पडली, गडबडीत एखादं जर पडलं तर ते अधिकारी ही भरपाई भरून देणार आहेत का? एखाद्या मुलाचं नुकसान झालं, हातपाय मोडला तर ते अधिकारी जिम्मेदारी घेणारे आहेत का? मग तुम्ही या रस्ता करणार कधी आहेत? याच्यावर डांबर कधी टाकणार आहेत? तुम्ही किती दिवस आमचं छळ करणार आहेत? किती दिवस आम्ही गप्प बसून सहन करायचं? किती दिवस आम्ही या त्रासाला सामोरे जायचं? आम्ही काय पाप केलं यार? काय म्हणून आम्ही गप्प बसायचं? या भारत देशामध्ये 18 पगड जाती धर्मातील लोक काम करतात, रात्रंदिवस ऊस तोडतात, मजुरी करतात, बांधकामावर जातात.
बिगारी काम करतात, वाटेल ते काम करतात आणि या देशाला टॅक्स GST या रूपाने आम्ही पैसे देतो. तुमच्या घरून आणून आम्ही डांबरी करून आता सांगतो, हे जे सगळे तुम्ही पैसे खायला सोकलत ना हरामखोरो, हे सगळे पैसे 18 पगड जाती धर्मातील लोक कमवत आहेत. ज्यावेळेस हे रात्रंदिवस कष्ट करतात, कामं करतात, त्यावेळेस GSTच्या रूपाने कर भरतो आम्ही. आमच्याकडून पैसे सरकारला जातात आणि सरकारकडून आमच्याकडे येतात. तुम्ही तुमच्या घरून पैसे आणून देत नाहीत. किंवा आम्ही हे सगळे नांदुऱ्यातले गावकरी म्हणत नाहीत की तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याला आम्ही बोलून घेतलंय आणि त्याला सांगितलंय की बाबा आमच्या गावातली डांबर फार खराब झाली, खडी टाकून ठेवली, तुम्ही एखाद्या मुकादमाकडून उचल घ्या ना, आमची तेवढी डांबर टाकून घ्या, असं म्हणत नाहीत ना. आमच्या पैशांनीच आम्ही तुम्हाला डांबर करून मागतो. ते देखील सरकारने आमच्या नावाने पैसे आले तुम्ही उचलून खाता. बरं, मला ज्या डिव्हिजनने हे काम केलंय त्यांनी उद्या ह्या नांदिवलीमध्ये येऊन सांगावा की ह्या गावकऱ्याची काय चूक आहे, हे का त्रासाला सामोर जात आहेत. मग 1.5 वर्ष झालं याच्यावर फक्त खडी टाकून ठेवली आणि तुम्ही डांबर टाकली नाही. तर ज्या डिव्हिजनने हे काम केलं त्या मेन अधिकाऱ्यांनी यावा, नांदिवलीमध्ये लोकांना ग्रामपंचायतमध्ये बोलून घेऊन सांगावा की आमची अशी झक मारली म्हणून तुम्हाला त्रास आहे. आम्ही समजू शकतो. मग तुमच्या चुका त्या आमच्या माथ्यावर का मारता. अरे कष्ट आम्ही करतो. या कापसाची फवारणी करता वेळेस कितीतरी शेतकरी बांधवांना फवारणी करत असताना ती विषबाधा झाली. विषबाधा झाल्याच्या नंतर शेतकरी एक्सपायर झालेत. रात्रंदिवस दारावर पाणी द्यावं लागतं. कितीतरी शेतकरी बांधवांना सर्पदंश झाला, कितीतरी शेतकरी त्या सर्पदंशाने मेले. आम्ही कष्ट करतो, आमच्या कष्टाचं आम्हाला मागतो, तुमचं आम्ही मागत नाहीत. म्हणून या सोशल मीडियाच्या माध्यमातून जर समजा ज्या डिव्हिजनचं काम आहे त्यांनी जर हा विषय तात्काळ 8 दिवसामध्ये जर समजा हातात घेऊन या रस्त्याचं डांबरीकरण जर झालं नाही, तुम्ही त्या तरतुडीची जर लागलं नाहीत तर येणार. मी त्याचं निवेदन आजच देतोय. माझी या गावकऱ्यांबरोबर चर्चा झालेली आहे. जर मी आंदोलनाचा इशारा दिला तर या गावकऱ्याकडून मी पहिला शब्द घेतलाय, तुम्हाला सुद्धा माझ्याबरोबर रस्त्यावर उतरावं लागेल म्हणून हा व्हिडिओ करत आहे मी. जर आजच्या बाद तुम्ही 8 दिवसाच्या आत या रस्त्याचा विषय मार्गी लावला नाही तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये पूर्ण नांदिवलीतील लहान थोराची आणि बयागाड्याची आम्ही तहसील शिरूर कासार तालुक्यातील तहसील समोर बीड ते पाथर्डी रोड तहसील समोर आम्ही या सगळ्या गावकऱ्यांना घेऊन बसणार आहे. मग तुम्ही ठरवा तुम्हाला कशी झक मारायची, तुम्ही काय करणार आहेत मला माहित नाही. पण या नांदिवलीकरांचा त्रास हा कमी झाला पाहिजे. नांदिवलीहून किती गाव आहे तिकडे बाजूला, जवळजवळ हा दळणवळणाचा एवढा मोठा रस्ता आहे. इकडे 14 गाव आहेत. या 14 गावातील लोकांना शिरूरला ये जा करावं लागतं. मग हे कसे ये जा करणार आणि काय करणार. म्हणून मी नम्रतेची विनंती करतो, जर ह्या 8 दिवसामध्ये हा रस्त्याचा विषय मार्गी नाही लागला तर मी 100% नांदिवलीतील सगळ्या गावकऱ्यांना घेऊन मी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहत नाही. मी थांबतो. तुर्तास तुम्ही मला सहकार्य केलं, तुम्ही आलात त्याबद्दल. आणि जे पुलाचे काम आहे यांनी अडवलेलं आहे. साक्षातदार सुद्धा हे आहेत. ज्या रोडचं काम केलं त्यावेळेस बजेटमध्ये पुलाचं काम सुद्धा असतं. आता हे सांगतात की ते आता सध्या पुल फुटलेले आहेत. काम केलेलं आहे. मी अडवलं होतं 3 दिवस. बघा यांनी ते काम अडवलेत म्हणजे इतकं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. या कामामध्ये अजिबात पारदर्शकता कसलीच राहिलेली नाही. फोटो आहेत आपल्याकडे, व्हिडिओ आहे त्याचे. तुम्हाला आता काम करताना त्या पुलाचं जे गावकरी सांगतात त्या पुलाचं सुद्धा तुम्हाला काम करावं लागणार आहे. आणि याची जे आम्हाला असं काही लय हवे नाही आमचा, पण आहे हाच रस्ता आम्हाला चांगला करा, मजबूत करा. आणि दोन्ही साईडनी याच्या साईड पट्ट्या आहेत चांगल्या भरून द्या. आणि हा रस्ता 8 दिवसात तुम्ही हा विषय हातावर घेताल एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. या सर्वांची या ठिकाणी मी रजा घेतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.